कैलास राना शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभू मज कोण तारी तुझवीन शंभू मज कोण तारी शिव 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 ओम नमः शिवाय हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण महिन्यातील 21 ऑगस्ट वार गुरुवारच्या दिवशी आलेली आहे मासिक शिवरात्र। श्रावणातील ही शेवटची मासिक शिवरात्र आहे। तर या शिवरात्रीला आपल्याला तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकट दूर करणारे भगवान शिवशंकरांचे अतिशय प्रभावशाली उपाय बघायचे आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। भगवान शिवशंकर हे निर्वासना आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वासना नाही, ते निर्मळ स्वच्छ प्रेमळ आहेत। शिवभक्तांनी नेहमी रुद्राक्ष धारण करावा, रुद्राक्ष धारण करूनच शिवपूजा करावी, तसेच मस्तकावर भस्म लावून शिवपूजा करावी। रुद्राक्ष शुद्ध आणि प्रामाणिक रुद्राक्ष असावा, हे मानसिक शारीरिक आणि शांती देते। रुद्राक्ष धारण करताना नियम व निष्ठा पाळा, याने शरीर मन आत्मा संतुलित राहते। सत्य आणि नम्रता जोपासावी, शिव हे सत्य स्वरूप आणि करुणामय आहेत। खोट द्वेष आणि घमंड टाळा, सत्य व नम्र वागणं शिवभक्तांची खरी ओळख असते। नम्रतेच महादेवाची कृपा सामावलेली असते। श्रावणातील शिवरात्रीला जर आपण जलही अर्पण करू शकत नसेल, पूजाही करू शकत नसेल, कमीत कमी शिवाचे दर्शन करू शकाल। 1000 पटीने फळ पूजा केल्याने मिळते तेच फळ शिवपूजा पाहिल्याने मिळते। जरुरी नाही की तुम्ही शिवपूजा केलीच पाहिजे, तुमचे कल्याण होईल। तुम्ही फक्त एखाद्या भक्ताला शिवपूजा करताना बघितले तरीही तुमचे कल्याण होईल। हे देवाचे देव महादेव भोले बाबा आहेत। भोले बाबाची कृपा आहे, ते गिरिजापती आहेत, ते नर्मदेश्वर आहेत, केदारेश्वर आहेत, ते सोमेश्वर आहेत। अशा महादेवाचे केवळ आपण पूजन करताना एखाद्या भक्ताला शिवरात्रीच्या दिवशी बघितले ना, तर भोले बाबा आपले जीवन भक्तिमय करतील। यामुळे शिवरात्रीला 1000 गोष्टीतील एक गोष्ट आहे, एक जलाचे दान, बेलपत्राच्या वृक्षाखाली दुधाचे दान आणि दीपदान, हे 3 कार्य आपण जरूर केले पाहिजे। शिवरात्री दिवशी करावयाचे अद्भुत उपाय। 1. श्रावण महिन्यातील ही शेवटची शिवरात्र आहे, तर शिवरात्रीच्या दिवशी पहिले काम आपल्याला हे करायचे आहे, ते या दिवशी राहायचे आहे, निराहार राहायचे आहे, म्हणजे कमीत कमी खायचे आहे। दुसरे काम आपल्याला कांदा लसूण खायचे नाही, तो वर्ष करायचं आहे। विशेष करून तुम्हाला शिवरात्री दिवशी हा नियम पाळायचा आहे। तसेच या दिवशी विशेष करून बेलपत्राच्या वृक्षाखाली अर्ध परिक्रमा 11 करायच्या आहेत। त्या अर्ध परिक्रमा करत्या वेळेस आपल्याला कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि कच्च्या दुधाचा धागा 11 वेळा गुंडाळावा। हे स्त्रिया करू शकतात आणि पुरुषही करू शकतात। आणि 2 वेळा एक दीपदान करावे, सकाळी आणि संध्याकाळी। असे तुम्हाला 2 वेळा शिवरात्रीच्या दिवशी दीपदान करायचे आहे। यामुळे आपल्या जीवनात आपल्या घरात कल्याण प्राप्त होईल। 2. श्रावणातील शिवरात्री दिवशी 11 काळी लवंग घ्यावी, ती लवंग तुटलेली नसायला हवी, अखंडित असायला पाहिजे। अशा फुलांची लवंग जर आपण शिवलिंगावर शिवरात्री दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी समर्पित केली तर शत्रू पराभूत होतात। काळ्या लवंगांना आपण तुपामध्ये बुडवून प्रत्येक कृष्ण पक्षातील शिवरात्रीला अष्टमीला भगवान शिवाला अर्पण केली तर ज्याच्यावर उधारी खूप असेल, त्याचा जो उधारीचा प्रभाव असतो तो हळूहळू कमी होतो। लवंगांचा खूप प्रभाव आहे। 3. श्रावण महिन्यातील शिवरात्रीला आपली मुलं खूप चिडचिड हट्टीपणा करतात, अभ्यासात लक्ष देत नसतील तर थोडेसे काळे तीळ आणि जल भगवान शिवाला अर्पण केल्याने माता सरस्वती प्राप्त होते। शिवभक्ताने आपल्या शिवपूजेमध्ये अधिकाधिक काळ्या तिळाचे उपाय करावे। चांगल्या प्रकारचे काळे तीळ असावे। काळे तीळ आणि जल शिवलिंगावर अर्पण करावे आणि त्यानंतर 21 काळे तीळ मोजून शिवलिंगावर एक तीळ मनोभावे अर्पण करावा। 4. श्रावणातील शिवरात्री दिवशी प्रदोष काळामध्ये घरच्या शिवलिंगावर किंवा बेलपत्राच्या झाडाखाली तिथेच एखादे दगड पडलेले असेल, त्या दगडाला शिव मानून शिवभक्त फक्त जे धनासाठी जल आणि काळे तीळ शिवलिंगावर अर्पण करतात त्याला माता लक्ष्मी अवश्य प्राप्त होते। जे पुत्र प्राप्तीच्या कामनांसाठी जल आणि काळे तीळ अर्पण करतात त्यांना अवश्य पुत्र प्राप्त होतो। जे मोक्ष कामनासाठी जल आणि काळे तीळ अर्पण करतात त्याला अवश्य शिवभक्ताला मोक्षाची गती प्राप्त होते। शिवपुराणात असे म्हटले आहे की जीवनामध्ये प्रारंभापासून ते अंतापर्यंत तिळाचे खूप विशेष महत्त्व आहे। 5. श्रावणातील शिवरात्री दिवशी तुम्हाला शिवमंदिरात जाऊन प्रदोष काळामध्ये 11 दीपदान करायचे आहेत। एक दीपदान आपल्या घराच्या चौकटीवर करावा, त्यानंतर दुसरं दीपदान बेलपत्राच्या वृक्षाखाली करावा,
त्यानंतर तिसरे दीपदान हे तुळशीच्या झाडाखाली करावे. असेल तर शमीपत्र त्या वृक्षाखाली त्या ठिकाणी चौथे दीपदान करावे आणि घरातील एक मंदिरामध्ये दीपदान करून त्यानंतरच राहिलेले दीपदान हे दीपमाला म्हणून भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये दान करावे. जर तुम्हाला शिव मंदिरात जाणे जमत नसेल तर राहिलेले सर्व दीप हे बेलपत्राच्या वृक्षाखाली महामृत्युंजय मंत्राचा जप करत दान करावे. 6. श्रावणातील शिवरात्री दिवशी 1008 काळे तीळ, 108 काळे तीळ किंवा 11 काळे तीळ, 21 काळे तिळांनी आपण भगवान शिवाचे पूजन करावे. म्हणजेच या तिळाची थोडेसे कच्चे दूध घालून पेस्ट बनवून भगवान शिवाच्या पिंडीवर संपूर्ण लेपन लावून शुद्ध 1 लोटा जल अर्पण करावे. यामुळे आपल्या भाग्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होतात. 7. विशेष करून श्रावणातील शिवरात्री दिवशी प्रत्येक स्त्रियांनी आपल्या मुलांना सोबत घेऊन त्यांच्या हाताने भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती फक्त शुद्ध जल अर्पण करावे किंवा जमले तर ब्राह्मणांकडून रुद्राभिषेक करून घ्यावा. असे केल्याने मुलांच्या आयुष्यामध्ये सुख शांती प्राप्त होते. 8. श्रावणातील शिवरात्री दिवशी शिव मंदिरात जाऊन प्रदोष काळामध्ये शक्यतो कुठलीही सफेद वस्तू दान करावी. म्हणजेच तांदूळ, साखर हे दोन्हीपैकी तुम्ही कुठलीही वस्तू दान करू शकता किंवा तुम्ही 5 अन्नाचे दान करू शकतात. 21 संख्याने म्हणजे गहू 21, हरभऱ्याची डाळ 21, मुगाची डाळ 21, पिवळी मोहरीचे दाणे 21 तसेच काळे उडीद 21 अशा पद्धतीने आपण शिव मंदिरामध्ये दान करू शकता किंवा शिवलिंगावरती सुद्धा अर्पण केले तरी सुद्धा चालेल. यामुळे एक करून आपल्यासाठी खूप श्रेष्ठ कार्य प्राप्त होते असे म्हटले जाते. 9. शिवपुराणात असे म्हटले आहे की श्रावणातील शिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती 1008 बेलपत्र, 108 बेलपत्र किंवा 11 बेलपत्र जर आपण अर्पण करून आलात तर यापेक्षा पुण्य दुसरे कोणतेही असू शकत नाही. तसेच शिवरात्री दिवशी स्त्रियांनी आपल्या घरातील जेवण हे शुद्ध आणि सात्विक ठेवावे. विशेष करून शिवरात्री दिवशी स्त्रियांनी पिवळे वस्त्र धारण करावे आणि माता भगवतीचे पूजन करावे. माता भगवतीचे पूजन शिवालयामध्ये जाऊन केले तरी सुद्धा खूप श्रेष्ठ मानले जाते. 10. शिवपुराणात असे म्हटले आहे की श्रावणातील शिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांना एक रुद्राक्षाची माळ भेट करून यावी, शिवलिंगावर अर्पण करून यावे. बेलाच्या वृक्षाखाली शिवलिंगाला आपल्याला जल आणि काळे तीळ जरूर अर्पण करायचे आहेत आणि दूध शिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या वृक्षाखाली जरूर अर्पण करायचे आहे. 11. श्रावणातील शिवरात्री दिवशी किंवा अष्टमी दिवशी एखाद्या व्यक्तीची गंभीर आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी निळकंठेश्वर महादेवाच्या नावाने शिवलिंगावर शमीचे फूल मनोभावे अर्पण करावे. तसेच गायीचे तूप अर्पण करा. पाण्याने भरलेल्या तांब्याच्या भांड्यात 5 कमळाच्या बिया म्हणजेच कमळगड्डा, 5 बेलाची पाने समर्पित करून ते भांडे उजव्या हातात ठेवा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 5 वेळा जप करा आणि कपाळावर ते भांडे लावा आणि तुमची समस्या भगवान शिवशंकरांसमोर मांडा. हे भांडे तुमच्या गावापासून शहरापासून दूर एकांतात जिथे एखाद्या झाडाखाली शिवमंदिर किंवा शिवलिंग असेल त्या शिवलिंगावर कमळाच्या बिया आणि बेलाचे पाने अर्पण करा. त्यातून 1 कमळाचे बी आणि बेलाचे पान तुमच्या घरी आणा, ते तुमच्या मंदिरात ठेवा आणि भगवान शिवाचे स्मरण करा. 12. शिवपुराणात असे म्हटले आहे की मंगळवारी आणि बुधवारी घेतलेली कर्ज कधीही परतफेड होत नाही आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही या 2 दिवसांमध्ये कर्ज घेतले असेल तर कर्जमुक्तीसाठी श्रावणातील शिवरात्री दिवशी भगवान शिवशंकरांना मसूर मनोभावे अर्पण करावे आणि ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय रुद्राय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे तुम्हाला कर्जापासून मुक्तता मिळते. कर्ज फेडण्यासाठी मार्ग खुले होतात. 13. जर एखाद्याचे लग्न वेळेवर होऊ शकत नसेल किंवा लग्नात सतत काही ना काही अडथळे येत असतील तर श्रावण महिन्यातील शिवरात्री दिवशी भगवान शिवशक्ती यांचे मनोभावे पूजन करावे, त्यांचे स्मरण करावे आणि त्यानंतर एक सुक्या नारळाचा कवच घ्या आणि वरून झाकणासारखे थोडेसे कापून घ्या. त्यानंतर येणारे भगवान सत्यनारायणाच्या प्रसादाने किंवा पंजरीने भरा. कापलेल्या भागाने ते बंद करा. एका पिंपळाच्या झाडाखाली पुरून ठेवा. भगवान शिवाच्या आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीचे लग्न लवकरच होईल. 14. जर तुमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला अकाली मृत्यूपासून वाचवायचे असेल, तुमच्या मनामध्ये अकाली मृत्यूची भीती वाटत असेल, तुम्ही नर्मदा नदीतून घेतलेली शिवलिंग तुमच्या घरातील मंदिरात स्थापित करावे आणि त्याची दररोज पूजा करावी. यामुळे तुमच्या घरात कधी अकाली मृत्यूची भीती किंवा अकाली मृत्यू होणार नाही. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम उमाशंकराय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.